तासगाव बस स्थानक पुन्हा वादाच्या भोवऱ्या. 96 वर्षीय वृद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे आधार कार्ड फाडून ढकलून देत बसमधून खाली उतरवला. मुजोर कंडक्टर महिला कराळे व बस ड्रायव्हर यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी, अन्यथा बस स्थानकावर तीव्र आंदोलनाचा इशारा. तासगाव तालुक्यातील कोलगे गावातील शामराव नामदेव फडतरे वय 96 या ज्येष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना तासगाव कोलगे मार्गे जात असताना ओळखपत्र जीर्ण झालंय. डुप्लिकेट आहे, तुम्ही खाली उतरा आणि आमचे तिकिटाचे पैसे द्या असं सांगण्यात आलं. जबरदस्तीनं 21 रुपयांचे तिकिटांचे पैसे घेतले. तिकीट दिलं तरीही त्यांना महिला कंडक्टर कर्मचारी कराळे यांनी आधार कार्ड फाडून ढकलून देत बसमधून खाली उतरवलं. याबाबतची तक्रार डेपो मॅनेजर यांच्याकडे ग्रामस्थ व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शामराव फडतरे यांनी दिली. अद्याप कोणतीही कारवाई सदर कंडक्टर कराळे महिला यांच्यावर तक्रार अर्ज देऊन 7 दिवस झाले तरी झालेले नाही. तर त्वरित त्याच्यावर कारवाई करावी. पुढच्या काळात प्रवासातील वयोवृद्ध पुरुष व महिला यांच्यासोबत मानवी वर्तन केलं पाहिजे अशा सूचना द्याव्यात आणि यापुढील काळात वयोवृद्ध महिला व पुरुष यांच्याशी सभ्य, संवेदनशील व आदरयुक्त वर्तन करण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांना सत्य सूचना देण्यात याव्यात असं सांगण्यात आलं. झालेल्या घटनेची चौकशी करून त्या मुजोर ड्रायव्हर कंडक्टर यांच्यावरती कारवाई करावी, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून प्रदीप माने पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीनं देण्यात आला. यावेळी कौलगे गावचे सुनील माने, पवन कोरटे, हरिभक्त परायण, यशवंत फडतरे, सत्यजित पाटील उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी तासगाव. जय महाराष्ट्र. मी प्रदीप माने पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली जिल्हा. आज आम्ही आलो आहोत वयोवृद्ध श्री शामराव नामदेव फडतरे, राहणार कौलगे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. ही घटना आहे परवा 5/12/2025 रोजी. सर प्रवास करत होते तासगाव ते कौलगे ह्या बसमधून. त्यावेळी त्यांनी कंडक्टरला पास दाखवला की माझं वय 96 वर्ष आहे आणि माझा पास आहे. तर त्या एस टी कंडक्टरनी सरांच्या सोबत हुल्लडबाजी केली, गैरवर्तन केलं. त्यांना सुनावलं की तुमचा पास हा डुप्लिकेट आहे, तुमचं आधार कार्ड चालणार नाही, तुम्हाला तिकीट काढावं लागेल. त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सर सांगत होते की माझं वय झालेलं आहे, 96 वर्ष वय आहे. जन्मतारीख सांगितली. त्या कंडक्टरच्या आजोबा समान वय असणाऱ्या या व्यक्तीबरोबर त्या महिला कंडक्टरनी हुज्जत तर घातलीच, एवढं करून थांबले नाही तर त्यांनी बसमधून खाली उतरवलं जाधव माळ्याजवळ आणि 21 रुपये तिकीट पण घेतलं. आणि ह्या गोष्टी त्या एस टीच्या ड्रायव्हरच्या समोर झाले. ड्रायव्हरनं सुद्धा यामध्ये समजून सांगण्यापेक्षा महिला कंडक्टरच्या बरोबर राहून सरांशी हुज्जत घातली आणि दोघांनी मिळून एस टीतून खाली उतरवलं. तर एका बाजूला शासन वयोवृद्धांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास ही योजना आणलेली आहे आणि याचा लाभ घेण्यापेक्षा या एस टीतल्या मुजोर ड्रायव्हर आणि कंडक्टरनी या वयोवृद्ध फडतरे सरांना एस टीतून खाली उतरवलं. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनला घेऊन तुमच्यात गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आणि 21 रुपये तिकीट काढून घेऊन ते जे आधार कार्ड होतं ते आधार कार्ड समोर सगळ्यांच्या फाडून टाकलं. तर अशा पद्धतीचं गैरवर्तन करणाऱ्या तासगाव डेपोच्या या कर्मचाऱ्यांच्यावरती, या कंडक्टरवरती, त्या ड्रायव्हरवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन सुद्धा आम्ही डेपो मॅनेजर दिलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळापूर्वी मी DC भोकरे साहेबांशी सुद्धा बोलून घेतलेलं आहे, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही. सबब या तक्रारीवरती जर कारवाई नाही झाली तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि एस टीचा प्रवास करणाऱ्या महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ह्यांच्याबरोबर हुज्जत घालून त्यांना अपमानित करणाऱ्या, त्यांना चुकीचे वर्तन करणाऱ्या अशा मुजोर कंडक्टरची आणि ड्रायव्हरची ताबडतोब त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कामावरून बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी देऊन आज आम्ही हे निवेदन सुद्धा आत्ताच डेपो मॅनेजरला पाठवलेलं आहे. धन्यवाद. वाट पाहतोय या वयोवृद्ध फडतरे सरांना न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही कौले गावात त्यांच्या घरी आलेलो आहोत.